पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्वीचा लोगो या ठिकाणी दिसत नाही, कारण की आता हे जे काही सॉफ्टवेअर आहे टॅली, हे सॉफ्टवेअर अपग्रेड झालेलं आहे. म्हणजे माझ्याकडे जी कॉपी होती तीच कॉपी मी काय केलेली आहे, आता अपग्रेड केलेली आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे, ओल्ड व्हर्जन या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही, तर इथं तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन दिसतंय. सर्कल बघा स्क्रीनवरती, टॅली प्राईम नावाचा या ठिकाणी लोगो दिसतोय तुम्हाला. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं नाव त्यांनी त्या लोगोमध्ये वापरलेलं नाही, परंतु त्या ठिकाणी 4 प्रकारचे बॉक्स त्या ठिकाणी वापरलेले आहेत. तर टॅली जेव्हा आपण आता या लोगोवरती क्लिक करतोय आणि जेव्हा आपण ओपन करतोय, त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने स्क्रीन दिसणार आहे. वरच्या साईडला नेहमीप्रमाणे बटन बार्स आलेले आहेत, जसं की आता वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे आपण वापरत होतो आणि त्याचे फाईल मेनू, एडिट मेनू, व्ह्यू मेनू आपल्याला वरच्या साईडला दिसत होते. तशाच पद्धतीने आता या ठिकाणी थोडंसं काय केलेलं आहे, त्यांनी लुक चेंज केलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये टॅली प्राईम एज्युकेशन याची लायसन्सचं डिटेल्स त्या ठिकाणी दिसत आहेत, एक लोगो नाव त्या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी बघा के फॉर कंपनी असं दिलेलं आहे आणि त्याला अंडरस्कोर केलेलं आहे. त्यानंतर वाय हा ऑप्शन, म्हणजे वाय हा अल्फाबेट्स त्या ठिकाणी कॅपिटलमध्ये, त्याच्यामध्ये डाटा अशा संदर्भामध्ये आपल्याला पॉपअप दिलेला आहे. झेड फॉर एक्सचेंज, म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची असेल तर आपल्याला हा मेनू त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ओ फॉर इम्पोर्ट, ई फॉर एक्सपोर्ट अशा पद्धतीने त्यांनी शॉर्टकट कीज जे आहेत, जे सुरुवातीचे अल्फाबेट्स आहेत, हे त्या त्या मेनूचे शॉर्टकट कीज आहेत. ते शॉर्टकट कीज तुम्ही प्रेस केले कीबोर्डवरती तर तुम्हाला डायरेक्टली ते मेनू ओपन होणार आहे. त्यानंतर एम फॉर मेल, याच्यासाठी ईमेलसाठी एम हे अल्फाबेट वापरलेलं आहे. नेहमीप्रमाणे प्रिंट हा ऑप्शन पी साठी त्यांनी अल्फाबेट त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि जर तुम्हाला टॅली ऑपरेटिंग करताना थोडीशी काही मदत गरजेची असेल, थोडंसं अकाउंटिंग समजलं नसेल किंवा सेटिंग समजलं नसेल, तर त्यांनी एक ऑप्शन या ठिकाणी जुन्याही सॉफ्टवेअरमध्ये दिला होता आणि नवीनही सॉफ्टवेअरमध्ये दिलेला आहे, तो म्हणजे F1. आता या ठिकाणी देताना दोन्ही पद्धतीने ऑनलाईन तुम्ही हेल्प घेऊ शकता, ऑफलाईन त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प अवेलेबल केलेली आहे, त्याच्यामध्ये तो ऑप्शन दिलेला आहे. दुसरा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दिसते आहे, ती स्क्रीनवरती लायसन्सचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी 4 ऑप्शन दिसत आहेत. पहिला ऑप्शन आहे कंटिन्यू इन एज्युकेशन मोड, जे आपण जुन्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला व्हर्टिकल एकाखाली एक ऑप्शन येत होते. आता याच सॉफ्टवेअरमध्ये हा तुम्हाला हॉरिझॉन्टल, म्हणजे आडव्या स्क्रीनमध्ये तुम्हाला हा ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे. दुसरा आहे यू हा ऑप्शन त्या ठिकाणी यूज लायसन्स फ्रॉम नेटवर्क, म्हणजे जर तुमच्याकडे लायसन कॉपी असेल तर तुम्ही या ठिकाणी लायसन फ्रॉम नेटवर्क याच्यावरती क्लिक करून तुमचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर ओपन करणार आहात. तिसरं आहे रिॲक्टिव्ह एक्झिस्टिंग लायसन, जर तुमचं ऑलरेडी लायसन आहे आणि तुम्हाला आता ॲक्टिवेशन संपलेलं आहे किंवा त्याचं सबस्क्रिप्शन संपलेलं आहे, तुम्हाला ते बंद पडलेलं चालू करायचं असेल तर तुम्हाला या प्रोसिजरमधून जावं लागेल, या ऑप्शनवरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर ॲक्टिव्ह न्यू लायसन, नवीन लायसन पण आहे आणि जुनं लायसन पण तुमच्याकडे आहे, परंतु तुम्हाला आता नवीन लायसनमध्येच जायचं असेल आणि नवीन लायसन ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रेस करून तुम्हाला न्यू लायसन अपडेट करायचं आहे किंवा ते ॲक्टिव्ह करायचं आहे आणि ते यूज करायचं. मित्र, आज आपण नेहमीप्रमाणे वर्क इन एज्युकेशन मोडमध्येच आहोत आणि आज आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. एज्युकेशन मोडमध्ये आपल्याला काय आहे की हे सॉफ्टवेअर शिकण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला डेटा आपण यूज करू शकतो, फंक्शनिंग यूज करू शकतो. याच्यामध्ये चेंजेस खूप पद्धतीचे नाही करता येत, कारण की लायसन कॉपीमध्ये सगळे फीचर्स आहेत, परंतु आपण एज्युकेशन मोडमध्ये मात्र आपण सगळे फीचर्स वापरू शकतो, परंतु त्याचे थोडेफार लिमिटेशन्स आहेत. हे फक्त प्रॅक्टिससाठी किंवा एज्युकेशन पर्पजसाठी त्यांनी अवेलेबल केलेला एक डेमो आहे. तर आपण हाच डेमो सॉफ्टवेअरचा वापरणार आहोत. या ठिकाणी कंटिन्यू इन एज्युकेशन मोडवरती मी क्लिक करतोय. आता दुसरा एक महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर पहिलं जे सॉफ्टवेअर होतं हे बऱ्यापैकी डॉस बेस होतं. डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीमवरती होतं आणि त्याच्यामध्ये ग्राफिक्स हा भाग कमी होता. आत्ताचं जे सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये ग्राफिक्सचा भाग वाढलेला आहे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हे विंडो बेस आहे. त्यामुळं जुन्या सॉफ्टवेअरमध्ये आणि नवीन सॉफ्टवेअरमध्ये काय बदल आहे, तर जुनं सॉफ्टवेअर हे कीबोर्डने जास्त वापरत होतो. आता हे सॉफ्टवेअर तुम्ही माऊसने वापरू शकता.
जुन्या सॉफ्टवेअरमध्ये माऊस ऑपरेटिंग होतं, परंतु बऱ्याच वेळा काय होतं, तो माऊस ऑपरेट केला तर त्याला लोड किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, ते थांबत होतं, बऱ्याच वेळा प्रोसेसिंग त्याच्यामध्ये होत नव्हती. परंतु आता नवीन सॉफ्टवेअर हे फास्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग फास्ट होतं. आता बघा, वर्क इन एज्युकेशन मोडला मी क्लिक केल्यानंतर आपल्याला जुन्या सॉफ्टवेअरमध्ये कंपनी इन्फॉर्मेशन नावाचा मेनू येत होता. आता त्या कंपनी इन्फॉर्मेशनचं नाव या ठिकाणी बदलून टाकलेलं आहे, काढून टाकलेलं आहे, तो मेनूच काढून टाकलेला आहे आणि त्याच्यातले सगळे डिटेल्स या ठिकाणी तुमच्या समोरच्या स्क्रीनवरती आलेले आहेत. दोन गोष्टी या ठिकाणी एकत्र आणलेल्या आहेत. बघा त्या कशा आहेत. ह्या स्क्रीनचं नाव आहे लिस्ट ऑफ कंपनीज. या ठिकाणी काय आहे, लिस्ट ऑफ कंपनीजचे, आणि त्याच्यामध्ये दोन पार्ट केलेले आहेत. पहिला पार्ट जो आहे या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. क्रिएट कंपनी हा एक ऑप्शन दिलेला आहे, सिलेक्ट रिमोट कंपनी हा एक ऑप्शन दिलेला आहे, स्पेसिफाय पाथ, या ठिकाणी पाथ तुम्ही डिसाईड करू शकता की कंपनी तुम्हाला कुठं स्टोअर करायची किंवा त्याचं लोकेशन, सेव्हिंग लोकेशन काय असलं पाहिजे. त्यानंतर सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह वरून कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची असेल आणि त्याच्यामध्ये अकाउंटिंग करायचं असेल तर असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्या खाली तुम्हाला काय दिलेलं आहे, एक पाथ दिलेला आहे, जसं की इथं C:#, युजर पब्लिक tally.erp9/data. म्हणजे आता जी इन्फॉर्मेशन आपण म्हणजे याच्यामध्ये क्रिएट करणार किंवा सेव्ह करणार आहे, तर ती या ठिकाणी म्हणजे सी ड्राईव्हला युजर नावाचा एक फोल्डर असेल, त्याच्यामध्ये परत पब्लिक नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये टॅली ERP9 नावाचा एक फोल्डर असेल आणि त्याच्यामध्ये डेटा नावाचा फोल्डर असेल. त्या डेटा नावाच्या फोल्डरमध्ये आपल्या कंपनीची संपूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली असेल. आता कोणत्या नावाने सेव्ह झालेले असेल तर टॅली काय करतं, कंपनी क्रिएट केल्यानंतर प्रत्येक कंपनीसाठी कोड जनरेट करतं. या ठिकाणी बघा, आपले एक कंपनी आपण क्रिएट केली होती पाठीमागं, इन्व्हेंटरी अकाउंटिंग लिमिटेड, तर त्याचा एक कोड या ठिकाणी जनरेट केलेला आहे टॅलीने, तो आहे 10,001. तर या नावानेच त्या ठिकाणी काय केलं जातं, फोल्डर सेव्ह केलं जातं आणि त्या फोल्डरमध्ये आपल्या ज्या काही फाईल्स आहेत, जे काही लेजर क्रिएशन, ग्रुप क्रिएशन असेल, वाउचर एंट्रीज असतील, जे काही रिपोर्ट जनरेटेड केलेला आहे, हा सगळा डेटा त्या ठिकाणी स्टोअर केला जातो. तर हा पाथ तुम्ही चेंज करू शकता, लक्षात घ्या. त्यांनी या ठिकाणी स्पेसिफिक पाथ दिलेला आहे, त्या पाथवरून तुम्ही माहिती घेऊ पण शकता, किंवा तुम्हाला असं वाटलं की हा पाथ चेंज करायचा आहे तर तुम्ही याच्यावरती काय करू शकता, क्लिक करू शकता. आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी क्लिक केले कारण की हा डिस्प्ले मेनू आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पाथमध्ये किंवा त्या फोल्डरमध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याची लिस्ट आउट दिसेल. परंतु या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही सेटिंग करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणच्या ऑप्शनमधून करू शकता. आता जसं की आपण त्या ठिकाणी ऑप्शन येत होते, क्रिएट कंपनी, अल्ट कंपनी, डिलीट कंपनी, अशा पद्धतीचे ऑप्शन येत होते. आता ते ऑप्शन येणार नाहीत. अल्ट हा ऑप्शन त्या ठिकाणी नाही, कारण की बाय डिफॉल्ट हे सगळे ऑप्शन त्यांनी काय केलेले आहेत, एकत्र केलेले आहेत. बघा, आता जसं की क्रिएट कंपनी हा ऑप्शन मी सिलेक्ट करतो. मला जर नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर मी क्रिएट कंपनी या ऑप्शनवरती जाईल. त्या ठिकाणी क्लिक केलं, एंटर केलं किंवा क्लिक केल्यानंतर आपली स्क्रीन जी सुरुवातीची होती तशाच पद्धतीची आता नवीन टॅलीने स्क्रीन आणलेली आहे. परंतु याच्यामध्ये थोड्या गोष्टी आता काय केलेल्या आहेत, त्यांनी स्प्लिट केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी एकाच स्क्रीनवरती तुम्हाला दिसत नाही, तर तुम्हाला काय केलेलं, त्यांनी स्प्लिट आणि महत्वाची माहिती फक्त त्या ठिकाणी ठेवलेली आहे. अननेसेसरी इन्फॉर्मेशन त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेली आहे या नवीन सॉफ्टवेअरमधून. बघा, आता ही स्क्रीन दिसते आणि उजव्या साईडला तुम्हाला या ठिकाणी काय दिसतं आहे, बटन बार्स. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे पूर्वी हा जुन्या सॉफ्टवेअरमध्ये हिरव्या रंगामध्ये हा बटन बार येत होता, आता तो या व्हाईटिश कलरमध्ये त्या ठिकाणी बटन्स दिसत आहेत. बघा, आता या कंपनी क्रिएशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचं नेहमीप्रमाणे पाथ या ठिकाणी आलेला आहे, जो पाथ काय सांगतो की तुम्ही जी कंपनी क्रिएट करणार आहात ती कोणत्या ठिकाणी सेव्ह होणार आहे. त्याच्या खाली कंपनीचं नाव, आता या ठिकाणी सपोज मी ABC असं कंपनीचं नाव टाईप केलेलं आहे. एंटर केल्यानंतर तो मेलिंग नेम विचारतो. मेलिंग नेम म्हणजे ज्याच्या नावे तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे असं नाव. बऱ्याच वेळा आपण कंपनीच्या नावाव्यतिरिक्त जर व्यवहार करणार असेल तर मात्र या ठिकाणी दुसरं नाव येईल.
आणि कंपनीच्या नावावरतीच व्यवहार होत असतील, बऱ्याच वेळा आपण तसंच करतो, कंपनीच्या नावेच व्यवहार करतो, तर तोच ॲड्रेस त्याची मेलिंग नेम वापरला जाईल. त्यानंतर या ठिकाणी तुमचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करायचा आहे. डिटेलमध्ये तुम्ही करू शकता या पद्धतीने तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट विचारलेलं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की जेव्हा जेव्हा आपण टॅक्सेशनचं अकाउंटिंग करतो, पर्टिक्युलरली GST अकाउंटिंग करतो, त्यावेळेस आपल्याला स्टेट मेन्शन करणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी स्टेट मेन्शन करू. उजव्या साईडला लिस्ट ऑफ स्टेट्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र हे स्टेट आहे बघा. त्यानंतर कंट्री बाय डिफॉल्ट त्याने घेतलेले आहे. पिन कोड नंबर ही माहिती तुम्हाला नेसेसरी नाहीये. जर नेसेसरी नसेल म्हणजे कंपल्सरी केलेलं नाहीये, मॅन्डेटरी केलेलं नाहीये, हे भरली तरी चालेल, नाही भरली तरी चालेल, परंतु मात्र स्टेट भरणं गरजेचं आहे. कंट्री इंडिया त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते भरलेच पाहिजेत, ज्याच्याशिवाय आपल्याला रिपोर्ट जनरेशनमध्ये त्याचं मेन्शनिंग होणं गरजेचं आहे, ते होणार नाही. या ठिकाणी तुमचा पिन कोड नंबर असला, पिन कोड नंबर, त्यानंतर टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल, वेबसाईट, ज्या पद्धतीने तुम्ही माहिती भरू शकता, ऑप्शनल आहे ही. त्याच्यानंतर उजव्या साईडला फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम, म्हणजे तुमचं वर्ष कुठून सुरू होतं. आता 1 एप्रिल 2021 पासून आपलं वर्ष सुरू होतं, तर साधारण हेच वर्ष आपण मेन्शन करतोय. आणि बुक्स बिगिन फ्रॉम म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स कधीपासून आपण लिहायला सुरुवात केली हे त्या ठिकाणी दिसत आहे. तर अशा पद्धतीने काय झालेलं आहे, इथं बुक्स बिगिन फ्रॉम तेच वर्ष आपण सिलेक्ट करत आहोत. करन्सी सिम्बॉल या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता जर तुम्ही दुसऱ्या करन्सीमध्ये अकाउंटिंग करत असाल तर. अदरवाईज तुम्ही करन्सी सिम्बॉल रुपीजचा तोच ठेवणार आहे. फॉर्मल नेम त्याचं इंडियन रुपीज असंच असणार आहे. आता याच्यानंतर तुम्ही एंटर केलं की तो तुम्हाला ॲक्सेप्ट विचारतोय, ॲक्सेप्ट येस ऑर नो. या ठिकाणी सेव्ह करण्याचं ऑप्शन नाहीये, लक्षात घ्या कुठेही. जेव्हा तुम्ही ॲक्सेप्टला येस म्हणाल तर ऑटोमॅटिकली तो काय करतो, ही सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह करतो आणि सेव्ह करतानाच कंपनी तुमची क्रिएट करतो. दोन्ही गोष्टी आहेत, लक्षात घ्या. कंपनी क्रिएट होते आणि ती सेव्ह पण या ठिकाणी होते. जर तुम्हाला आता याच्यामध्ये थोडा काही बदल करायचा राहिला असेल तर तुम्ही नो ऑप्शन क्लिक करा, पुन्हा तो पाठीमागे जाईल आणि पुन्हा तो काय करेल, डिटेल्स विचारेल. तुम्ही त्यावेळेस त्याचे करेक्शन्स करा आणि त्या ठिकाणी कंटिन्यू करत एस प्रेस करा. त्या ठिकाणी एस प्रेस केलं, कंपनी आता काय होतीये, क्रिएट झाली. बघा तुम्हाला मेसेज या ठिकाणी नवीन आलेला आहे. पूर्वी असं होत नव्हतं. आता काय झालेलं आहे, कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. जुन्या टॅलीमध्ये अशा पद्धतीचा मेसेज येत नव्हता. कंपनीचं नाव त्या ठिकाणी उजव्या साईडला डाव्या साईडला दिसतंय ABC. त्याखाली दिलेलं आहे शो मोर फीचर्स. तुम्हाला मोर फीचर्स बघायचे आहेत का? मोर फीचर्स म्हणजे काय, आता हे सॉफ्टवेअर आपण वापरणार आहे, कंपनी क्रिएट केलेली आहे आणि कंपनीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करणार आहोत, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, त्या पद्धतीचे फीचर्स टॅलीने प्रोव्हाइड केलेले आहेत. परंतु ते ऑप्शनल आहेत, लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या फीचर्समध्ये त्याचा यूज केला पाहिजे असं नाही. आता जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की काही ऑर्गनायझेशन्स अशा असतात की ज्याच्यामध्ये सेलिंग नसतं, लक्षात घ्या, परचेसिंग नसतं, खरेदी आणि विक्री अशा कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी नसतात. म्हणजे त्या ठिकाणी गुड्स किंवा कमोडिटीज या गोष्टी नसतातच. जसं की स्कूल, जसं की कॉलेज, जसं की युनिव्हर्सिटी, या ठिकाणी काय आहे, कोणत्याही पद्धतीचं बाईंग सेलिंग अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज नाही आहेत. मग ते काय करतात, या ठिकाणी बघा 3 महत्त्वाचे ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे अकाउंटिंग, दुसरं म्हणजे इन्व्हेंटरी आणि तिसरं म्हणजे टॅक्सेशन. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही एका खाली एक नाही दिलं, त्यांनी अकाउंटिंगच्या खाली इन्व्हेंटरी दिलेलं आहे, परंतु टॅक्सेशन मात्र उजव्या साईडला सेपरेट ऑप्शनमध्ये ठेवले. कारण की प्रत्येक ऑर्गनायझेशनला टॅक्सेशन हे लागणारच आहे. मग भले ते डायरेक्ट टॅक्सेससाठी लागेल किंवा इनडायरेक्ट टॅक्सेससाठी लागेल, तर त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. डायरेक्ट टॅक्सेस म्हणून गुड्स अँड टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे इन्कम टॅक्स रिलेटेड, आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. अशा पद्धतीने टॅक्सेशनमध्ये फीचर्स आहेत. अकाउंटिंगमध्ये मेंटेन्स अकाउंट्स किंवा त्याच्याशी संबंधित एंट्रीज करायच्या आहेत, बिल बाय बिल त्या ठिकाणी तुमच्या एंट्रीज असणार आहेत. तर हा बाय डिफॉल्ट एस ऑप्शन असतो.
कारण की कोणतीही बिझनेस ऑर्गनायझेशन असो, ज्यांची वस्तूची खरेदी विक्री करायची आहे किंवा नाही, सर्व्हिस द्यायच्या आहेत किंवा नाहीत, कशाही पद्धतीचे असो, अकाउंटिंग हे करावंच लागतं. त्यामुळं बाय डिफॉल्ट या ठिकाणी काय ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, यस असा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. ओके. त्यानंतर दुसरा ऑप्शन या ठिकाणी आहे इन्व्हेंटरी. जर तुम्ही मालाची खरेदी विक्री करत असाल, गोडाऊन असेल, त्याचं लोकेशन तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलं असेल आणि त्या ठिकाणी अकाउंटिंग करत असाल, तर तुम्हाला इन्व्हेंटरी अकाउंटिंगला सुद्धा काय करावं लागेल, यस ऑप्शन क्लिक करावा लागेल. अदरवाईज जर स्कूल असेल, कॉलेज असेल, अशासारखे इन्स्टिट्यूट्स असेल, जसं की किंवा एखादं क्लब आहे, स्विमिंग टँक्सशी संबंधित किंवा स्पोर्ट्स क्लबच्या संबंधित अशा काही हेल्थशी रिलेटेड वगैरे अशा काही ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या ठिकाणी वस्तूंची विक्री होत नाही, फक्त सेवा किंवा फी चार्ज केली जाते, तर त्या ठिकाणी इन्व्हेंटरी अकाउंटिंगला नो असं ऑप्शन लिहिला तरी चालेल, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला इन्व्हेंटरी अकाउंटिंग करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, यस म्हणजे वाय प्रेस केला तरी चालेल, येस हा ऑप्शन. त्यानंतर अकाउंटिंग करायचं असेल तर पुन्हा इंटिग्रेटेड अकाउंटिंग विथ इन्व्हेंटरी असं दोन्हीचं एकत्रितकरण करायचं असेल तर येस ऑप्शन हा असणारच आहे. टॅक्सेशनला पण तुम्हाला जीएसटी अकाउंटिंग करायचं असेल तर तुम्हाला यस निवडावं लागेल. टीडीएस अकाउंटिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा यस निवडावं लागेल, लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगणार आहे, जसं की याच्यामध्ये बघा, शो मोर फीचर्स. शो मोर फीचर हा एक ऑप्शन आलेला आहे. त्या ठिकाणी नो म्हटलेलं आहे. आणखीन फीचर्स आपल्याला बघायचे असतील तर आपण काय म्हणणार आहोत, यस असा ऑप्शन देणार आहे. बघा आता एस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय होईल, तुमच्याकडे आणखीन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल झालेली आहे. तुमच्या स्क्रीनमध्ये सगळे डिटेल्स आलेले आहेत. पूर्वी फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी येत होत्या. एक म्हणजे अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये, दुसरं म्हणजे इन्व्हेंटरीच्या संदर्भामध्ये, त्यात पण महत्त्वाच्याच गोष्टी, त्यानंतर टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये. हे फीचर्स तुम्ही यूज करू शकत होता. याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला ऑनलाईन ॲक्सेस हा एक फीचर त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकताय, ऑनलाईन रिमोटली त्या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही तुमचे हे टॅली सॉफ्टवेअर यूज करू शकता. त्यानंतर अदर फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल ॲड्रेस त्या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे एकच ॲड्रेस आतापर्यंत आपण कंपनीमध्ये टाकला किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला डेटर्सच्या बाबतीमध्ये, क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये सिंगल ॲड्रेस असतात, तर इथं तुम्ही मल्टिपल ॲड्रेसचा ऑप्शन सुद्धा काय करू शकता, यस करू शकता. परंतु आपण आता सध्या फक्त हे शिकतोय, त्या दृष्टिकोनातून आता सगळे फीचर्स आपण नाही शिकू शकत शॉर्ट टर्ममध्ये. परंतु इन फ्युचर तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या झाल्या तर तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करून ते ऑप्शन ॲक्टिव्ह करून इनेबल करून त्या ठिकाणी ते यूज करू शकता. या ठिकाणी बघा, अकाउंट्समध्ये सुरुवातीला तुम्हाला मेंटेनिंग अकाउंट यस म्हटलेलं आहे. इनेबल बिल वाईज एंट्री, प्रत्येक बिलाची एंट्री करणारच आहोत आपण, त्या ठिकाणी यस म्हटलेलं आहे. इनेबल कॉस्ट सेंटर्स, आता कॉस्ट सेंटर असा एक ऑप्शन आहे की त्या ठिकाणी तुम्ही जर तुमचं कॉस्ट अकाउंटिंग प्रॉपरली करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, कॉस्ट सेंटर्स निवडू शकता. तर तुम्हाला कॉस्ट सेंटर वाईज पण अकाउंटिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, यस या ऑप्शनला क्लिक करू शकता. जर तुम्ही यस या ऑप्शनला क्लिक केली तर तुम्हाला काय करता येईल, तुमचे कॉस्ट सेंटर्स ठरवता येतील. आता कॉस्ट सेंटर म्हणजे काय तर नीट लक्षात घ्या, तुमच्या इकडं ऑफिसशी संबंधित जो काही खर्च होतो तर ऑफिस हे एक कॉस्ट सेंटर झालं. तुमच्याकडं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट वेगळं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये मशिनरीज, त्याच्यावरती केला जाणारा खर्च, लेबरवरती केला जाणारा खर्च, तिथल्या इलेक्ट्रिसिटीचा खर्च, तिथल्या इक्विपमेंट्सचा खर्च, ह्याचं सगळं तुम्हाला एक गठ्ठा कॅल्क्युलेशन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, मॅन्युफॅक्चरिंग या नावाचं एक कॉस्ट सेंटर तयार करू शकता. लक्षात घ्या, जर तुम्ही डिस्पॅच, मार्केटिंग, पॅकिंग, लेबलिंग याच्यासाठी सेपरेट डिपार्टमेंट असेल आणि त्याच्या खर्चाचं तुम्ही एकत्रीकरण करू शकता आणि तो खर्च तुम्ही काय करू शकता, एका कॉस्ट सेंटरच्या अंडर रेकॉर्ड करू शकता. तिथं तुम्ही काय करू शकता, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन या नावाचं कॉस्ट सेंटर तयार करू शकता. डिपेंड्स, हे कंपल्सरी नाही, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी अकाउंटिंग प्रोसिजर वेगळी राहू शकते. जर हे स्कूल कॉलेजेसच्या संदर्भामध्ये असेल, सपोज आता
TC महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये असेल, TC कॉलेजमध्ये, तर या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे डिपार्टमेंट्स बघायला मिळतात. एज्युकेशनचा पार्ट वेगळा आहे, म्हणजे टीचिंग हा एक पार्ट वेगळा आहे, नॉन टीचिंग असा एक पार्ट वेगळा आहे. तर त्या ठिकाणी कॉलेज असं क्लासिफिकेशन कॅटेगरायझेशन करू शकतो किंवा त्याचे कॉस्ट सेंटर्स भाग करू शकतात की नॉन टीचिंगसाठीचा एक्सपेन्सेस आणि टीचिंगसाठीचा एक्सपेन्सेस. मग हे दोन कॉस्ट सेंटर झाले. नॉन टीचिंगमध्ये सुद्धा ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा एक भाग झाला आणि दुसरा मेंटेनन्स जो आहे, जसं की आता सिक्युरिटी गार्ड असतील, शिपाईज असतील, ज्या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटला लॅबोरेटरी असेल, लायब्ररी असेल, त्यातलं ॲडमिनिस्ट्रेशन असेल, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणचे कॉस्ट सेंटर्स तुम्ही परत वेगळे करू शकता. टीचिंगमध्ये सुद्धा तुम्ही परत त्याचे फॅकल्टी वाईज क्लासिफिकेशन करू शकता. कॉस्ट सेंटर्स आर्ट्ससाठी, आर्ट्सवरती होणारा खर्च, सायन्सवरती होणारा खर्च, कॉमर्ससाठीचा खर्च, व्होकेशनल सेंटरसाठीचा खर्च असेल, ज्युनियर बिल्डिंगसाठीचा खर्च वेगळा असेल, लायब्ररीसाठीचा सेंटर वेगळा असेल. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, आपल्याला जर त्या पद्धतीचे रिपोर्ट्स अपेक्षित असतील किंवा मॅनेजमेंटला त्या डिसिजन मेकिंगसाठी काही इन्फॉर्मेशन अवेलेबल होणं गरजेचं असेल, तर तुम्ही तशा पद्धतीचं अकाउंटिंग करू शकता. तर हा एक फीचर त्या ठिकाणी त्यांनी ऍड केलेला आहे. पूर्वी जुन्या सॉफ्टवेअरमध्ये हा फीचर नव्हता, लक्षात घ्या. या ठिकाणी मात्र आपण त्याचं क्लासिफिकेशन अकाउंटिंग मध्ये केलेलं आहे. इन्व्हेंटरी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचंच अकाउंटिंग होतं, मेंटेनिंग इन्व्हेंटरी, इंटिग्रेटेड अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. आता मात्र काय होणार लक्षात घ्या, काही ऑर्गनायझेशन्स कशा आहेत की फक्त इन्व्हेंटरी, फक्त काय नॉन इन्व्हेंटरी ट्रान्झॅक्शन्स करतात, तर त्यांच्यासाठी अकाउंटिंग ओके. परंतु ज्यांच्या ठिकाणी इन्व्हेंटरीचं अकाउंटिंग होतं, म्हणजे मालाची खरेदी विक्री होते, कमोडिटीज परचेस सेल्स होतात, तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे आणि तो ऑप्शन म्हणजे अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. दोन्ही, फक्त इन्व्हेंटरी अकाउंटिंग नसतं, दोन्ही पद्धतीने अकाउंटिंग असतं. फायनान्शियल अकाउंट्स हे कंपल्सरी असतातच. आता तुम्ही फायनान्शियल अकाउंट्स बरोबर काय करणार आहात, इन्व्हेंटरी अकाउंटिंग पण करणार आहात, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला तो ऑप्शन दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण यस म्हटलंय. इनेबल मल्टिपल प्राइस लेवल्स. आता तुमच्याकडं ज्यावेळेस स्टॉक्स आहे तर त्याच्या लेवल्स वेगवेगळ्या असतील, तर या ठिकाणी तुम्ही यस क्लिक करणार आहात. आणि जर तुमच्याकडं एकाच पद्धतीचा माल असेल, एकाच प्रकारचा माल असेल, त्याची प्राइस फिक्स असेल, ठरलेली असेल, त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन नसेल, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इनेबल बॅचेस. आता बॅचेस असतात, बऱ्याचशा प्रोडक्ट्सला बॅच नंबर दिलेले असतात, बॅच 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने. मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्याच्या बॅचेस असतात, डे बाय डे त्याच्या बॅचेस वेगवेगळ्या असू शकतात. तर तशा पद्धतीचं अकाउंटिंग सुद्धा तुम्ही मेंटेन करू शकता या नवीन टॅलीमध्ये. तर बॅच वाईज अकाउंटिंग पाहिजे असेल तर तुम्ही यस ऑप्शन क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला आता आणखीन एक ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे, मेंटेन एक्सपायरी डेट फॉर बॅचेस. प्रत्येक बॅचेस, प्रत्येक प्रोडक्टसाठी एक्सपायरी डेट असते. तर बऱ्याच वेळा काय असतं की एका बॅचची जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याची मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट ही सेम राहते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जर एकाच दिवशी झालं असेल तर एक्सपायरी डेट सुद्धा सेम राहते. तर मग त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करायचं असेल तर हेच ऑप्शन त्या ठिकाणी या टॅलीमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर डिस्काउंट हा कॉलम जर तुम्हाला तुमच्या बिलामध्ये ऍड करायचा असेल, म्हणजे बिलामध्ये त्या ठिकाणी डिस्काउंट कॉलम दिसला पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, डिस्काउंट कॉलम यस ऑप्शन देऊ शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेलिंगची ऑर्डर कराल, सेल्सचं बिल कराल, इनव्हॉइस कराल, त्यावेळेस तुम्हाला डिस्काउंट कॉलम त्या ठिकाणी जर्नल एंट्री करताना दिसेल. त्यानंतर या ठिकाणी बघा, यूज सेपरेट ऍक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी कॉलम इन इनव्हॉइस. म्हणजे बघा, आता दोन गोष्टी, हा ऑप्शन पूर्वीच्या टॅलीमध्ये नव्हता, आता या टॅलीमध्ये त्यांनी हा ऑप्शन केलेला आहे. ऍक्च्युअल क्वांटिटी आणि तुमची बिलाची क्वांटिटी ही जर सेपरेट दाखवायची असेल, म्हणजे किती क्वांटिटी तुमची ऍक्च्युअली, त्यातलं बिलाची किती आहे. मग बऱ्याच वेळा काय असतं की 4 वस्तू खरेदी केल्यावरती एक वस्तू फ्री असं असतं, परंतु त्या एका वस्तूचं बिलिंग होत नाही, 4 वस्तू फ्री दिल्या जातात. मग ऍक्च्युअल क्वांटिटी ह्या 5 झाल्या,
परंतु बिलामधले क्वांटिटीज किती असणार आहेत? 4च असणार आहेत. म्हणजे 4. पण हे आपल्याला बिलामध्ये सेट करता येतं, परंतु आपल्याला जर बिलामध्ये मेन्शन करायचं असेल किंवा ते सेपरेटली दाखवायचं असेल तर तसा कॉलम आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो. परंतु त्या ऍड करण्यासाठी या ठिकाणी यस आपल्याला करावं लागेल. ओके, या ठिकाणी मी यस ऑप्शन दोन्ही ठिकाणी केलं. टॅक्सेशन मध्ये जीएसटी आहे. आता बघा, सर्वात महत्वाचा पार्ट आपण आता पाहणार आहोत की जीएसटी मध्ये आता अकाउंटिंग कसं करायचं. इन्व्हेंटरी अकाउंटिंग करत असताना तर जीएसटी मध्ये सेटिंग करायचं. तर या ठिकाणी बघा, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सला यस म्हटलेलं आहे. यस म्हटल्यानंतर मी एंटर केलं की तुमच्या समोर अशा पद्धतीची एक स्क्रीन ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जीएसटीचे डिटेल्स भरायचे आहेत. म्हणजे ज्या कंपनीचं आपण अकाउंटिंग करतोय त्या कंपनीकडे असणाऱ्या जीएसटीएन नंबरच्या संदर्भामध्ये किंवा त्या कंपनीकडे रजिस्ट्रेशन करताना जी काही पॉलिसी त्यांनी वापरलेली आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या संदर्भामधली, तर ती माहिती या ठिकाणी सेट करून ठेवायची. बघा, आता काय काय माहिती भरावी लागणार आहे. स्टेट, सर्वात महत्वाचा पार्ट स्टेट. आपण कंपनी क्रिएट करतानाच आपण स्टेट डिफाईन केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पुन्हा स्टेट डिफाईन करताना फक्त एंटर करायचं आहे. ओके, आता त्यानंतर रजिस्ट्रेशनचे टाइप्स विचारलेत. लक्षात घ्या, आपण कोणत्या टाइप्सच्या म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे जीएसटी साठी. 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे रेग्युलर आणि दुसरं म्हणजे कंपोजिशन. ही स्कीम आहे थोडक्यात गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेली. म्हणजे काही व्यापारी हे रेग्युलर कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे त्यांना रेग्युलरली जीएसटीच्या संदर्भामध्ये रिटर्न्स भरावे लागतात आणि त्याचा सेट ऑफ पण मिळतो. इनपुट टॅक्स क्रेडिटचं त्याचं ऑप्शन अवेलेबल आहे. काही व्यापारी हे असे व्यापारी आहेत की त्यांना ह्या गोष्टी करणं खूप कॉम्प्लिकेशन जातं आणि कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि त्यांना गरज पण नसते, कारण की त्यांचा टर्नओव्हर हा खूप कमी असतो त्या मानाने. मग अशा व्यापाऱ्यांसाठी दुसरी एक स्कीम ठेवलेली आहे, ती म्हणजे कंपोजिशन स्कीम. तुम्ही ज्यावेळेस जीएसटीचा अभ्यास कराल त्यावेळेस आणखीन तुम्हाला ह्या 2 गोष्टींचे डिटेल्स लक्षात येतील. परंतु फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की रेग्युलर आणि कंपोजिशन स्कीम मध्ये काय फरक आहे, की रेग्युलर जो रजिस्टर झालेला आहे त्याला दर महिन्याला रिटर्न्स भरावे लागतात. कंपोजिशन स्कीम मध्ये जे आहेत त्यांना दर महिन्याला रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही, क्वार्टरली रिटर्न्स भरले तरी चालतील. परंतु त्यांची सिस्टीम अशी आहे की त्यांचा टर्नओव्हर विचारात घेतला जातो, बाईंग सेलिंग, आणि डायरेक्टली त्या टर्नओव्हरच्या 2% वगैरे त्यांना जीएसटी भरावा लागतो. बाकी कुठलीही प्रोसिजर त्या ठिकाणी नसते. मग त्या ठिकाणी नाही इनपुट टॅक्स विचारात घेतला जातो, नाही आउटपुट टॅक्स विचारात घेतला जातो. डायरेक्टली त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून त्यांनी जीएसटी भरायचा असतो. परंतु आपण सध्या जे अकाउंटिंग शिकतोय ते रेग्युलरच्या संदर्भामध्ये शिकतोय. म्हणजे रेग्युलर जे काही इन्व्हेंटरी मेंटेन करतात, जीएसटी मेंटेन करतात, ह्यांच्यासाठी आहे. तर या ठिकाणी रेग्युलर ऑप्शन मी सिलेक्ट करतो. त्यानंतर असेसी ऑफ अदर टेरिटरी, दुसऱ्या टेरिटरीचा असेसी आहे का, म्हणजे दुसऱ्या टेरिटरीमध्ये म्हणजे एक दुसऱ्या राज्यामधला असेसी, म्हणजे ह्या राज्यामध्ये आणि दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे. तर सध्या आपण नो, एकाच राज्याचा आपण विचार करणार आहोत. दुसरं, जीएसटी ऍप्लिकेबल फ्रॉम, कधीपासून हा ऍप्लिकेबल आहे. साधारणपणे आता हे वर्ष तर आपलं 1 एप्रिल पासून सुरू झालेलं आहे, तर या वर्षापासून आपण तो ऍप्लिकेबल आहे, कारण की बुक्स ऑफ अकाउंट्स आणि कंपनी क्रिएशन हे आपण 1 एप्रिल पासून घेतलेलं आहे. जर तुमच्या या तारखा वेगवेगळ्या दिसत असतील तर तुम्ही या तारखा काय करू शकता, वेगवेगळ्या मेन्शन करू शकता. यानंतर सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे GSTIN, म्हणजे UIN नंबर. म्हणजे UIN म्हणजे आता GSTN नंबर आणि UIN नंबर हे दोन्ही बऱ्यापैकी तशा पद्धतीने, कारण की ज्यांच्याकडे GSTN नंबर नाही त्यांनी काय करू शकतात, ते UIN नंबर असेल तर तो त्या ठिकाणी मेन्शन करा. GSTN नंबर हा नंबर पॅन कार्ड वरूनच तयार केला जातो. प्रत्येक व्यक्ती हा काय करत असतो, स्वतःचं पॅन कार्ड तयार करूनच मग जीएसटी साठी ऍप्लिकेबल होऊ शकतो. आणि पॅन कार्ड मेन्शन केल्यानंतर पॅन कार्ड वरून आपल्याला एक नंबर जनरेट करून सेल्स डिपार्टमेंट आपल्याला देतं, तो असतो आपला जीएसटीएन नंबर. त्याचे डिटेल्स आपल्याला सेपरेट व्हिडिओमध्ये बघता येतील. तर हा जो जीएसटीएन नंबर आहे हा न चुकता या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे, म्हणजे करेक्ट
आपला GSTN नंबर असणं गरजेचं आहे. अदरवाईज तो एरर दाखवू शकतो. आता सध्या मी तुम्हाला थोडासा त्या पद्धतीचा मेन्शन केलेला आहे बघा. या ठिकाणी मी हा GSTN नंबर अंदाजे आपण काहीतरी घेतलेला आहे. आता हे दाखवल्यानंतर तो वॉर्निंग देतोय बघा. तो लगेच सांगतोय की या ठिकाणी GSTN नंबर इनव्हॅलिड आहे, चुकीचा आहे. ओके, पण आता मेन्शन करायचं आपण डेमो पाहतोय म्हणून मी पुन्हा एंटर करतो. म्हणजे त्यांनी दिलेली वॉर्निंग मी काय केलेली आहे, इग्नोर केलेली आहे. जर हा चुकीचा असेल तर आपल्याला ऑनलाईन रिटर्न भरताना प्रॉब्लेम निर्माण होणार. त्यामुळे या ठिकाणी अचूक GSTN नंबर मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला GSTN रिटर्न भरायचं आहे. रिटर्न 1 भरावं लागेल. तर मग ते मंथली भरणार आहे की क्वार्टरली भरणार आहे हे ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे. आपण रेग्युलरमध्ये आहोत, आपण साधारणपणे मंथलीच मेन्शन करायचं. रेग्युलर रजिस्ट्रेशन आहे आपलं. त्याच्यानंतर ॲडिशनल फीचर्स त्या ठिकाणी GSTचे आपल्याला सेट करायचे. लक्षात घ्या, अकाउंटिंग करण्यापूर्वीच आपल्याला ह्या गोष्टी सेट करायच्यात. म्हणजे ज्यावेळेस आपण याच्याशी संबंधित काही लेजर क्रिएट करू, काही इन्व्हेंटरी क्रिएट करू, त्यावेळेस हे ऑप्शन त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतील आणि मग त्याचे रेट्स वगैरे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, स्पेसिफिकली मेन्शन करू शकतो. म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम काय करायचं आहे, कंपनी क्रिएट केली की हे सगळे फीचर्स आपल्याला जे ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे ते ॲक्टिव्ह करून घ्यायचे. ओके, ॲडिशनल फीचर्समध्ये काय सांगितलेलं आहे, सेट अलर्टर GST रेट डिटेल्स. आता तुम्ही काय करू शकता, इथं GSTचे रेट डिटेल्स या ठिकाणी इथं सेट करून ठेवायचं. सपोज मी येस केलं तर त्या ठिकाणी तो काय करतो, मला विचारतो GSTच्या संदर्भात ABC कंपनीचे टॅक्सेबिलिटी किती आहे. मग टॅक्सेबिलिटी कशी आहे, एक्झम्प्ट आहे, नील रेटेड आहे का टॅक्सेबल आहे. लक्षात घ्या, म्हणजे काही गुड्स हे एक्झम्प्टेड असतील. म्हणजे आता सपोज ABC कंपनी ज्या वस्तूंची खरेदी करते आणि विक्री करते त्या वस्तू GST मध्ये बसत नाहीत, एक्झम्प्ट केलेले आहेत, तर मग मी या ठिकाणी काय सिलेक्ट करणार, एक्झम्प्ट, म्हणजे मला टॅक्स बसणार नाही. जर GSTच्या अंतर्गत येतात पण त्याच्यावरती 0% टॅक्स आहे, म्हणजे नील रेट आहे, तर मी काय करणार, नील रेटेड कमोडिटीज म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट करणार. आणि जर मी टॅक्सेबल कमोडिटीज विकत असेल तर या ठिकाणी काय करणार आहे, टॅक्सेबल हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. लक्षात घ्या, मी सध्या आता टॅक्सेबलचा विचार करूया, टॅक्सेबलच करणार आहे. आता दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी तो काय विचारतोय, इंटिग्रेटेड टॅक्स किती, म्हणजे IGST. लक्षात घ्या, इंटिग्रेटेड टॅक्स किती आहे. मग तुम्ही 5% असाल, 12% असाल, 18% असाल, 28% असाल, वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचे जे काही टॅक्स रेट आहेत त्या ठिकाणी मेन्शन करायचे. सपोज मी 18% असेल तर मी 18% मेन्शन करणार. ओके, सेस म्हणजे इतर काही कर लागू असतील तर त्याचे जे काही पर्सेंटेज आहे ते त्या ठिकाणी मी सपोज 2% इतर सेस जातात किरकोळ, तर तो त्या ठिकाणी लक्षात घ्या, हा सेस म्हणजे एज्युकेशनल सेस नाही, तर हा सेस म्हणजे इतर ठिकाणी जे काही किरकोळ स्वरूपामध्ये टॅक्सेस भरावे लागतात तर त्या संदर्भात, तर हा सेस तुम्ही चार्ज करू शकता. पण लक्षात घ्या, आता कंपनीमध्ये किंवा टॅलीमध्ये GST सेटिंग हे 3 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे कंपनी लेवलवरती, म्हणजे ज्यावेळेस आपण कंपनी डिफाईन करतोय, आता सध्या आपण कंपनी डिफाईन करतोय, तर कंपनीला फीचर्स म्हणून तिथं आपण GST डिफाईन करू शकतो. दुसरं आहे ज्यावेळेस आपण स्टॉक ग्रुप क्रिएट करतो, त्या स्टॉक ग्रुप क्रिएशनमध्ये आपण GST डिफाईन करू शकतो. आणि तिसरा आहे स्टॉक आयटम क्रिएशन, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, GST डिफाईन करू शकतो. आता मग कोणत्या ठिकाणी GST डिफाईन करायचा हे खूप महत्वाचं. लक्षात घ्या, जर तुम्ही एकाच पर्सेंटेजच्या कमोडिटीज विकत असाल, एकाच प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असाल आणि त्या वस्तूवरती लागणारा GST रेट हा एकच असेल तर तुम्ही काय करू शकता, कंपनी आत्ता आपण ज्या ठिकाणी सेटिंग करतोय त्या ठिकाणी तुम्ही रेट देऊ शकता.
लक्षात घ्या, रेट फिक्स करून मेन्शन करून ठेवू शकता. म्हणजे काय होईल, जेवढे जेवढे काही ट्रान्झॅक्शन होतील हे ऑटोमॅटिकली याच पर्सेंटेजमध्ये टॅक्सेबल केले जातील. परंतु जर तुमच्याकडं व्हरायटी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्ही विकता, काही वस्तू एक्झम्प्टेड प्रकारच्या विकता, काही वस्तूंवरती 12% GST असलेल्या विकता, काही वस्तू 5% GST असलेल्या विकताय, काही वस्तू 28% GST असलेल्या विकताय, तर त्या केसमध्ये या ठिकाणी कोणतंही सेटिंग करायचं नाही. लक्षात घ्या, कारण की जर तुम्ही इथं सेटिंग केलं तर हे सेटिंग हे कंपनीमधल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला लागू केलं जातं. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी त्यावेळेस काय करायचं, आपण एकतर ग्रुपला सेटिंग करायचं किंवा मग आपण स्टॉक आयटमला सेटिंग करायचं. जर तुमच्याकडे एकाच प्रकारची वस्तू असेल, त्याचं टॅक्सेशन फिक्स असेल की एकच आहे, तर त्या केसमध्येच फक्त तुम्ही काय करणार आहे, हे ऑप्शनमध्ये डिटेल्स भरणार आहात. तर या ठिकाणी सध्या आता मी काय करतोय, कॅन्सल करतोय हे सगळे, कारण की या ठिकाणी मला कंपनीमध्ये सेटिंग करायचं नाही. कारण की कंपनीला लागू केलं की सर्व ठिकाणी सर्व कमोडिटीजला लागू झालं. आपण काय करणार आहोत, त्यानंतरच्या जे काही स्टॉक क्रिएशन, स्टॉक ग्रुप क्रिएशन करणार आहे, स्टॉक आयटम क्रिएशन करणार, प्रत्येक आयटम वाईज GST वेगळा आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणीच आपण फक्त त्याचं GSTचं सेटिंग करणार. पण लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन त्या कंपनीने टॅलीने दिलेला आहे की तुम्ही एकदम सुद्धा सेटिंग करू शकता. जर तुमची त्या पद्धतीचा बिझनेस ट्रान्झॅक्शनची ऍक्टिव्हिटी करणार बिझनेस असेल तर तुम्ही हे करू शकता. ओके, सध्या मी आता पुन्हा नो मध्ये जातो. पुढं इनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन ॲडव्हान्स रिसिट्स. ॲडव्हान्स रिसिट्स घेताय, त्याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला टॅक्सेशन करायचं असेल तर तुम्ही यस करू शकता. सेम त्याच पद्धतीने. दुसरं, रिव्हर्स चार्ज ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला टॅक्सेशन हवं असेल तर तुम्ही यस म्हणू शकता. लक्षात घ्या, म्हणजे अनरजिस्टर्ड डीलरकडून तुम्ही काही परचेस केला असेल, जे डीलर रजिस्टर नाहीत, GST नंबर काढलेला नाही वगैरे वगैरे किंवा ऑथराईज नाही आहेत, तर त्यांच्याकडून जर तुम्ही माल खरेदी करत असाल तर त्याच्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्सनुसार रिव्हर्स चार्ज ही एक कॅटेगरी असते. तर तिचं टॅक्सेशन व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा त्यांचं अकाउंटिंग करावं असं वाटत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, ऑप्शन येस करावा लागेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंटिंग करता येईल. सध्या आपण इतक्या खोलामध्ये नाही जाणार, आपण सध्या नो ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करूया. यानंतर GST क्लासिफिकेशन. GSTचं क्लासिफिकेशन असतं प्रत्येक ठिकाणी. जसं मी मगाशी सांगितलं की गुड्सचं कॅटेगरायझेशन होतं, त्यामुळे पर्सेंटेजचं क्लासिफिकेशन होतं. तर या ठिकाणी मात्र ऑप्शन आपल्याला काय करावं लागेल, येस करावं लागेल. त्यानंतर बॉन्ड डिटेल्स जर तुम्हाला द्यायचे असतील तर सध्या आता ऑप्शन हा आपण नो ठेवणार आहे. आता इनव्हॉइस फीचर लक्षात घ्या. आता इनव्हॉइस म्हणजे बिलाचे, ज्यावेळेस आपण बिल तयार करणार तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गरजेचं आहे हे तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. तर दोन पद्धतीचे, एक म्हणजे ई वे बिल हा एक प्रकार आहे. तर तुम्ही ई वे बिल बद्दल तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस माल आपण ट्रान्सपोर्टला टाकतो त्यावेळेस आपल्याला ई वे बिलची गरज पडते, तर तो एक भाग आहे. आणि ई इनव्हॉइसिंग हा एक ऑप्शन आहे की तुम्ही ऑनलाईन सुद्धा बिलिंग करू शकता. तर सध्या आपण याच्यामध्ये काहीही ऑप्शन यस किंवा नो काहीही करणार नाही, हे ॲज इट इज ठेवणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये अकाउंटिंग करायचं नाही, लक्षात घ्या. मग जे काही आत्तापर्यंत जे डिटेल्स भरले तेवढे ॲक्सेप्ट यस. तर अशा पद्धतीने GST या फीचर्सच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली आपण. त्यानंतर TDS हा इन्कम टॅक्स मधला प्रकार आहे. TCS हा सुद्धा इन्कम टॅक्सशी रिलेटेड आहे. आता ऑनलाईन रिपोर्ट्स वगैरे हा सध्या आपल्याला इथं काही काम करायचं नाही आहे. तर ओके, ॲक्सेप्ट यस. बघा, आता खऱ्या अर्थाने तुमची कंपनी क्रिएट झाली आणि सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर पूर्वी जशी आपल्याला स्क्रीन डिवाइड केली होती तशा पद्धतीची आता डिस्प्ले स्क्रीन दिसतीये. डाव्या साईडला तुम्हाला सुरुवातीला करंट पिरियड, करंट डेट, त्यानंतर कंपनी नेम आणि व्हाउचर एंट्री झाली आहे का नाही झाली हे त्या ठिकाणी मेन्शन होत आहे. उजव्या साईडला आता गेटवे ऑफ टॅली हा मेनू आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता ऑप्शन्स बघा. पूर्वी काय होतं, मास्टर्समध्ये दोन ऑप्शन होते, एक म्हणजे कंपनी इन्फो आणि इन्व्हेंटरी इन्फो अशा पद्धतीचे, अकाउंट्स इन्फो आणि इन्व्हेंटरी इन्फो असे ऑप्शन होते. मग अकाउंट्स इन्फोमध्ये आपण बघितलं की ग्रुप्स, लेजर्स,
अशा पद्धतीने आपण काय करू शकत होतो, क्रिएट करू, व्हाउचर्स हे करू शकत होतो. त्यानंतर इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम्स अशा पद्धतीने. आता हे सगळं काय केलेलं आहे त्यांनी, काढून टाकलेलं आहे. आणि आता काय, इथं 3 ऑप्शन दिलेले आहेत. क्रिएट म्हणजे आपण तुम्ही क्रिएट करू शकता, मास्टर्स तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता. दुसरं काय आहे अल्टर, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता, एडिट करू शकता. तिसरं आहे चार्ट ऑफ अकाउंट्स. आता चार्ट ऑफ अकाउंट्स म्हणजे जुना जो आहे तो डिस्प्ले मेनू. लक्षात घ्या, तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे जुन्या टॅलीमध्ये डिस्प्ले नावाचा मेनू होता, आता तो डिस्प्लेच्या ऐवजी त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे चार्ट ऑफ अकाउंट्स. लक्षात घ्या, या ठिकाणी काय 3च ऑप्शन आहेत, क्रिएट, अल्टर आणि डिस्प्लेच्या ऐवजी चार्ट ऑफ अकाउंट्स. आता हे तुम्ही मास्टरच्या बाबतीमध्ये करू शकता. मग या ठिकाणी काय, क्रिएट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता काय बघा, स्क्रीनमध्ये बदल केलेला आहे त्यांनी. क्रिएट ऑप्शनवरती क्लिक केली, एंटर केलं, तर आता इथं तुम्हाला लिस्ट ऑफ मास्टर्स दिलेले आहेत की तुम्ही काय काय क्रिएट करू शकता. लक्षात घ्या, तुम्ही काय काय क्रिएट करू शकता. या ठिकाणी बघा, अकाउंटिंग मास्टर्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रुप क्रिएट करू शकता, लेजर क्रिएट करू शकता, कॉस्ट सेंटर क्रिएट करू शकता, करन्सी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी क्रिएटिंग करू शकता. म्हणजे त्यानंतर व्हाउचरचे प्रकार त्या ठिकाणी तुम्ही व्हाउचर क्रिएट करू शकता. अशा पद्धतीने 5 ऑप्शन्स तुम्हाला अकाउंटिंग मास्टरमध्ये दिलेले आहेत, हे तुम्ही क्रिएट करू शकता. इन्व्हेंटरी मास्टर्समध्ये सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीचे 5 ऑप्शन्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये स्टॉक ग्रुप क्रिएट करू शकतो आपण, स्टॉक कॅटेगरी क्रिएट करू शकतो, स्टॉक आयटम क्रिएट करू शकतो, युनिट्स ऑफ मेजर असा शब्द प्रयोग होता जुन्या टॅलीमध्ये, आता त्याच्याऐवजी फक्त युनिट असा शब्द आहे. म्हणजे जे स्टॉक आयटम तुम्ही मेजर करणार आहात त्याचं युनिट मेजरमेंट कसं असेल तर ते तुम्ही क्रिएट करू शकता. आणि गोडाऊन म्हणजे लोकेशन, त्या ठिकाणी आपलं गोडाऊन, काही कंपन्यांचे 4 गोडाऊन आहेत, काही कंपन्यांचे 50 गोडाऊन आहेत, 100 गोडाऊन आहेत. जसं जसं प्रत्येक स्टेट वाईज गोडाऊन असू शकतो, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज त्याचं लोकेशन असू शकतं. आणि मग कोणत्या गोडाऊनचा माल विकायचा आहे, कोणत्या गोडाऊनला स्टोअर करायचा आहे, अशा पद्धतीचं अकाउंटिंग सुद्धा असणार आहे आणि आपण ते करू शकतो. तर त्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, गोडाऊन क्रिएशन करू शकतो. हे झालं इन्व्हेंटरीमध्ये. आपल्या कोर्समध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण जे आपल्या कोर्समध्ये शिकणार आहोत ते म्हणजे अकाउंटिंगचा थोडा पार्ट असणार आहे आणि प्लस इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक ग्रुप क्रिएशन, स्टॉक कॅटेगरी क्रिएशन, स्टॉक आयटम क्रिएशन, युनिट क्रिएशन आणि गोडाऊन क्रिएशन. त्याच्यानंतर स्टॅच्युटरी मास्टर हा एक भाग त्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी स्टॅच्युटरी म्हणजे टॅक्सेशनच्या संदर्भात आता एक महत्त्वाचा भाग. हा तिसरा म्हणजे हे सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता, जसं की जीएसटी क्लासिफिकेशन. लक्षात घ्या, मगाशी आपण जीएसटी क्लासिफिकेशनला यस म्हटलं, त्यामुळं हा ऑप्शन या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि तुम्ही काय करू शकता, जीएसटी क्लासिफिकेशन सुद्धा क्रिएट करू शकता. त्यानंतर स्टॅच्युटरीचे डिटेल्स क्रिएट करायचे असतील तर त्याच्यामध्ये जीएसटी डिटेल्स आणि पॅन नंबरचे डिटेल्स त्या ठिकाणी क्रिएट करू शकता. बघा, आता मी त्या ठिकाणी बघा जीएसटी क्लासिफिकेशनला एंटर केलं तर तुम्ही या ठिकाणी जीएसटी क्लासिफिकेशन कॅटेगरायझेशन करू शकता. ओके, त्याचं नाव, कुठल्या कॅटेगरीचं क्लासिफिकेशन तुम्हाला करायचं आहे तो भाग आणि त्याचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय असेल. ओके, सपोज ए या कॅटेगरीचा विचार केला तर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय, कोणत्या प्रकारचं आहे की तुम्ही ब्रँचला ट्रान्सफर करणार आहे, ब्रँचकडून आला आहे, ब्रँचला पाठवलेला आहे, एक्सपोर्ट केलेला आहे, इम्पोर्ट केलेला आहे, किंवा इंटरस्टेट आहे, इंट्रास्टेट आहे, सेल आहे की परचेस आहे, एक्झम्प्टेड आहे का टॅक्सेबल आहे का नील रेटेड आहे. तर अशा पद्धतीचं काय आहे ट्रान्झॅक्शनचं नेचर आहे. तर ह्यापैकी कुठले तरी एक नेचर त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय त्याची टॅक्सेबिलिटी विचारली आहे, मग तो एक्झम्प्ट आहे का नील रेटेड आहे का टॅक्सेबल आहे. आणि मग त्याचा टॅक्सेबल म्हटलं तर तो तुम्हाला काय विचारतो, खाली रेट विचारतो. सपोज तुम्ही एक्झम्प्ट म्हटला तर तो विचारत नाही, डायरेक्टली त्याला माहिती आहे की एक्झम्प्टच आहे, त्याच्यावर टॅक्स विचारणार नाही. ओके, जे आपण पाठीमागं बघितलं की अकाउंटिंग मास्टर, त्याच्यामध्ये आता सपोज ग्रुप क्रिएट करायचे, सेम प्रोसिजर असणार आहे. ग्रुप क्रिएट केले तर ग्रुप आपण या ठिकाणी क्रिएट करू शकतो. म्हणजे जसं की आता आपल्याला एक्स नावाचा एक ग्रुप तयार करायचा आहे
तर तो कशाच्या अंडर असेल, तर बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये ग्रुप्स प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रायमरी ग्रुप्स असतील, सेकंडरी ग्रुप्स असतील, तर हे दिलेले आहेत आणि ह्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्रुप सिलेक्ट करायचा आहे जी जुन्या टॅलीमध्ये सुद्धा आहे. या पद्धतीने तुम्ही ग्रुप क्रिएट करू शकता. ओके. त्यानंतर लेजर क्रिएशन. बघा, लेजर क्रिएशन सुद्धा त्याच पद्धतीने स्क्रीनमध्ये कोणताही बदल नाहीये. या ठिकाणी लेजरचं नाव त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो की सपोज सेल्स अकाउंट असं लेजरचं नाव टाकलेलं आहे. त्याचा ग्रुप सिलेक्ट करावा लागेल. त्यासाठी आपल्याकडे लिस्ट ऑफ ग्रुप्समध्ये सेल्स नावाचा ग्रुप आहे. तर सेल्स अकाउंट नावाचा ग्रुपच्या अंडर ते आपण मेन्शन करणार. त्यानंतर टाईप ऑफ लेजर, त्या ठिकाणी कोणतंही ऑप्शन नॉट ॲप्लिकेबलच आहे. आपल्याला डिस्काउंट आणि इनवॉइस राउंडिंग हे ऑप्शन नाहीत. ओके. घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता इनवॉइस राउंडिंग वगैरे, पण नॉट ॲप्लिकेबल. ओके. GST ॲप्लिकेबल असेल तर तो ॲप्लिकेबल ॲज इट इज म्हणू शकता, नसेल तर नो म्हणू शकता. सेल्स. त्यानंतर तुम्हाला त्याचे डिटेल्स तो विचारेल, टाइप्स ऑफ सप्लायर विचारेल, मेलिंग ॲड्रेस वगैरे डिटेल्स या ठिकाणी टाकणार, मेन्शन करणार आणि ओपनिंग बॅलन्स असेल तर ओपनिंग बॅलन्स, त्यानंतर ॲक्सेप्ट. अशा पद्धतीने तुम्ही लेजर क्रिएशन करू शकता. मी बॅकला जातो परत. कॉस्ट सेंटर क्रिएट करू शकता, करन्सी क्रिएट करू शकता, वाउचरचे टाइप्स तुम्ही क्रिएट करू शकता, स्टॉक ग्रुप क्रिएशन, कॅटेगरी क्रिएशन, आयटम क्रिएशन, युनिट क्रिएशन, गोडाऊन क्रिएशन, हे सुद्धा त्या पद्धतीने असणार आहेत. म्हणजे पूर्वी कसं होतं, अकाउंट मास्टर्स, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अल्टर असे ऑप्शन होते. आता तसं नाही. आता क्रिएटमध्ये ऑप्शन दिलेलं आहे. अकाउंटिंग मास्टर तुम्हाला क्रिएट करायचं आहे, इन्व्हेंटरी मास्टर क्रिएट करायचं आहे का स्टॅच्युटरी मास्टर क्रिएट करायचं आहे, हे ऑप्शन तुम्हाला आता क्रिएट या ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. क्रिएट करून झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामध्ये अल्टर किंवा चेंज करायचं आहे, परत तुम्ही काय करू शकता, अल्टर या ऑप्शनमध्ये येऊ शकता आणि परत सेम तुम्हाला स्क्रीन दिसेल काय चेंज करायचं आहे, अकाउंटमधलं, इन्व्हेंटरीमधलं किंवा स्टॅच्युटरी मास्टरमधले काय चेंज करायचं आहे, तुम्ही त्याच्यावरती चेंज करू शकता. ओके. याच्यानंतर चार्ट ऑफ अकाउंट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिस्प्ले मेनू आहे. तुम्हाला काय बघायचं आहे, अकाउंटिंगमधले ग्रुप्स बघायचे आहेत. तर ग्रुप्समध्ये तुम्ही एंटर केलं की तुम्हाला काय दिसतील, हे ग्रुप्स दिसतील, लिस्ट ऑफ ग्रुप्स. त्या ठिकाणी बघा, ब्रांच किंवा डिव्हिजन, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट, करंट लायबिलिटीज, हे जे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे म्हणजे एका खाल आलेले हे जे आहेत डाव्या साईडला एकदम, तर ते आहेत प्रायमरी ग्रुप. लक्षात घ्या, टोटल नंबर ऑफ ग्रुप्स या ठिकाणी दिसत आहेत. टोटल नंबर ऑफ ग्रुप्स किती आहेत, 28 ग्रुप्स आहेत आणि त्यापैकी 13 ग्रुप हे प्रायमरी आहेत. बघा, ब्रांच अकाउंट हा प्रायमरी ग्रुप आहे, कॅपिटल अकाउंट हा प्रायमरी ग्रुप आहे, करंट अकाउंट हा प्रायमरी ग्रुप आहे, करंट लायबिलिटी प्रायमरी ग्रुप आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रायमरी ग्रुप आहे, डायरेक्ट इन्कम प्रायमरी ग्रुप आहे, फिक्स्ड ॲसेट्स प्रायमरी ग्रुप आहे, इन्व्हेंटरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम, इन्व्हेस्टमेंट, लोन्स, मिसलेनियस एक्सपेन्सेस, परचेस, सेल्स आणि सस्पेन्स अकाउंट, असे काय आहेत ते प्रायमरी ग्रुप्स दिलेले आहेत. तर हे प्रायमरी ग्रुप्स. आणि त्याच्या आत असणारे हे जे आहेत, जसं की कॅपिटलच्या आत रिझर्व्ह अँड सरप्लस हा ग्रुप दिलेला आहे, तर हा आहे सब ग्रुप्स म्हणजे सेकंडरी ग्रुप्स. हे सुद्धा त्या ठिकाणी तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर हे ग्रुप्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त जर ग्रुप तयार करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, क्रिएट ऑप्शनमध्ये जाऊन ते ग्रुप्स तुम्ही तयार करू शकता. ओके. आता याच्यानंतर तुम्ही एस्केप करतो, मी बाहेर पडतो. लेजर्स. बघा, लेजर्समध्ये जर आपण क्लिक केले तर लेजर्समध्ये सुद्धा तुम्हाला लेजर्स दिसत आहेत. अकाउंटिंग मास्टर्स, याच्यामध्ये सुद्धा हे दिसतंय. असेट्स, असेट्समध्ये तुम्ही हे ग्रुप्स आहेत सगळे. आता त्याच्यामध्ये लेजर कुठला दिसतोय, कॅश, हा एकच लेजर आहे, लक्षात घ्या. हे बाकी सगळे ग्रुप आहेत. त्यानंतर असेट साईडला एक झाला, लायबिलिटी साईडला एक आहे, तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे दोनच. अशा पद्धतीचे दोन लेजर्स तुम्ही काय आहेत करू शकता. आणि आपण आता मगाशी सेल्स लेजर तयार केलेला आहे, सेल्स अकाउंट. त्यामुळे या ठिकाणी बघा 3 लेजर्स दिसत आहेत. बाय डिफॉल्ट 2 लेजर्स
त्या ठिकाणी टॅली प्रोव्हाइड करते. एक म्हणजे कॅश अकाउंट आणि दुसरा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 28 ग्रुप्स आहेत आणि 2 लेजर्स बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड केले जातात. लक्षात घ्या, 28 पैकी 13 ग्रुप हे प्रायमरी ग्रुप आहेत आणि राहिलेले 15 ग्रुप हे काय आहेत, सेकंडरी ग्रुप्स असतात. तर नेहमी लक्षात ठेवा या पद्धतीने. अशाच पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे, इन्व्हेंटरी मास्टर्समध्ये सुद्धा बघू शकता. परंतु लक्षात घ्या, अकाउंटिंगमध्ये जसं बाय डिफॉल्ट काही प्रोव्हाइड केलेलं आहे, इन्व्हेंटरी मास्टर्समध्ये काहीही प्रोव्हाइड केलेलं नाही. स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम, स्टॉक कॅटेगरी हे काहीही क्रिएट केलेलं नाही. ते तुम्हाला स्वतःला क्रिएट करण्याची संधी त्या ठिकाणी टॅलीने दिलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे नवीन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आपण बघितलं. ह्याच्यामध्ये जे काही फीचर्स आहेत, आणखीन फीचर्स आपल्याला पुढं बघायचे आहेत. परंतु आत्तापर्यंत जेवढं आपण बघितलं होतं त्याचा एक थोडक्यात आढावा या आजच्या लेक्चर्समध्ये घेतला आणि या नवीन सॉफ्टवेअरची ओळख तुम्हाला करून दिली. मित्रहो, आज आपण इथून पुढं मात्र आपण याच नवीन सॉफ्टवेअरचा वापर करणार आहोत आणि त्यामधून नवीन गोष्टी शिकणार आहोत. ओके, सर्वांना लक्षात आलंय हे आजचं लेक्चर? कुणाला काही शंका आहे?